नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कुर्तीवरून मापे कशी घ्यायची आणि त्याच मापावरून कुर्ती कशी कट करायची ते बघणार आहोत। तर आपण आज 38 साइजचं कुर्ती कट करणार आहोत। तर चला 38 साइजची कुर्ती कट करायला सुरुवात करूयात। आणि तुम्ही जर अजून मंजुषा शिवण क्लास हे चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। इथे मी एक कुर्ती घेतलेली आहे। आता आपण ह्या कुर्तीवरून मापे कशी काढायची ते बघूयात। आज आपण कुर्तीवरून अगदी सोप्या पद्धतीने मापे कशी काढायची ते बघूयात। इथे मी एक कुर्ती घेतलेली आहे। आपल्याला या पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायची आहे। मी ते कुर्तीला व्यवस्थित पसरवून घेतलेली आहे, म्हणजे व्यवस्थित करून घेतलेली आहे। सर्वात आधी आपण कुर्तीवर उंची मोजून घेऊयात। मी इथे जी कुर्ती घेतलेली आहे तिचा मागचा गळा छोटा आहे आणि पुढचा गळा मोठा आहे। सर्वात आधी आपल्याला कुर्तीवरून उंची मोजून घ्यायची असते। इथे आपली शोल्डरची जी टीप आहे तिथून आपल्याला तर खाली कटपर्यंत ही उंची मोजून घ्यायची असते। बघू शकता इथे मी उंची मोजून घेतलेली आहे। मी जे टॉप घेतलेला आहे म्हणजे कुर्ती घेतलेली आहे त्याची उंची आहे 42.5 इंच। तुम्ही तुमचे जे टॉप असेल किंवा कुर्ती असेल त्याच्यावरून उंची काढून घेऊ शकतात। आता आपल्याला उंचीमध्ये किती इंच वाढवायचं तेही बघणार आहोत। इथे मी 42.5 इंच जे कुर्ती घेतलेली आहे त्याची उंची लिहून घेणार आहे, प्लस त्यात आपल्याला 2 इंच ॲड करायचं आहे। 42.5 अधिक 2 इंच, 2 इंच हे आपलं मार्जिन असतं, बरोबर 44.5 इंच आपली उंची येणार आहे। 2 इंच हे आपल्याला वाढवून घ्यायचं असतं। मार्जिनसाठी आपल्याला वरच्या शोल्डरमध्ये 1/2 इंच जातं आणि 1.5 इंच आपलं ते कटमध्ये जातं, म्हणून मी इथे 2 इंच उंचीमध्ये वाढवून घेत असते। आता आपण शोल्डर मोजून घेऊयात। ह्या टिपपासून ते आपल्याला दुसरी बाही जिथं लावलेली असते त्या टिपपर्यंत आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे। सेम पद्धतीने आपण बॉडी मेजरमेंट देखील घेऊ शकतो, म्हणजेच अंगावरून माप देखील घेऊ शकतो। इथे 14 इंच माझं कुर्तीचं शोल्डर आहे। शिवलेल्या कुर्तीचं शोल्डर 14 इंच येत आहे। त्यात आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे। जे आपण दोघं साईडला बाह्या लावलेल्या आहेत त्यात अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये गेलेलं आहे। बघू शकता, परत मी एकदा मोजून दाखवते। 14 इंच आहे, त्यात आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं असतं, म्हणजे आपण जेव्हा बाह्या लावतो त्यात अर्धा इंच शिलाईमध्ये जातं। 38 साइजसाठी शोल्डर मी इथे 15 इंच घेत आहे। 14 इंच अधिक 1 इंच म्हणजे 15 इंच। आता आपण पुढचा गळा मोजून घेऊयात। आपल्याला पुढचा गळा ही शोल्डरची जी टीप असते तिथून तर जी उंची असते गळ्याची तिथपर्यंत मोजून घ्यायचं आहे। मी ते व्यवस्थित मोजता यावं म्हणून स्केल ठेवत आहे। या पद्धतीने आपल्याला स्केल ठेवायची आहे। इथे आपल्याला गळा व्यवस्थित मोजता यावा म्हणून मी ते स्केल ठेवून घेतलेली आहे। आणि या पद्धतीने आपल्याला गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे। गळ्याची जी उंची आहे ती बघू शकता, मी तुम्हाला जवळून दाखवते। गळ्याची उंची आलेली आहे 6.25 इंच। तर आपल्याला 5.75 इंच गळ्याची उंची घ्यायची आहे, म्हणजे 6.25 मध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। अर्धा इंच हे वरती शोल्डरला आपण टीप टाकतो त्यावेळेला अर्धा इंच हे शिलाई मार्जिनमध्ये जातं। 6.25 प्लस 1/2, 6.25 इंच घ्यायचं आहे, अधिक आपल्याला अर्धा इंच करायचं आहे, म्हणजेच 5.75 इंच। तुम्ही हे गळ्याचं मेजरमेंट तुमच्या कुर्तीवरून घेऊ शकता, पण आपल्याला गळ्याच्या उंचीत अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं। आता आपण मागचा गळा मोजून घेऊयात। इथं मी 6.25 अधिक अर्धा इंच आपल्याला ॲड करायचा आहे, म्हणजेच आपला जो पुढच्या गळ्याची उंची येणार आहे ती 5.75 इंच येणार आहे। आता आपण मागचा गळा मोजून घेऊयात। मागचा गळा मी इथे छोटा घेतलेला आहे। तुम्ही मागचा गळा जो पुढचा गळा घेतलेला आहे तेवढाही घेऊ शकतात किंवा त्यापेक्षा मोठाही घेऊ शकतात, पण मी इथे मागचा गळा जो आहे तो छोटा घेतलेला आहे।
1.25 इंच हा माझा मागचा गळा येत आहे. त्यात आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. अर्धा इंच आपण हे शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेत असतो. 1.25 इंच अधिक अर्धा इंच म्हणजे जो आपला गळा आहे तो 2.25 इंचाचा येईल. मी इथे मागचा गळा छोटा घेतलेला आहे. तुम्ही 4 इंचाचाही घेऊ शकतात किंवा 5 इंचाचाही घेऊ शकतात किंवा तुम्ही दोघंही गळे सेमही घेऊ शकतात. मी इथे पुढच्या गळ्याच्या उंचीतही आणि मागच्या गळ्याच्या उंचीतही अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. आता आपण छाती मोजून घेऊयात. छाती म्हणजेच ड्रेसची घडी. आता आपण ड्रेसला फोल्ड करून घेऊयात. ड्रेसची घडी मोजताना आपल्याला ड्रेसला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा असतो. मी इथे ड्रेसला या पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे. बघू शकता दोघंही बाजू आपल्याला व्यवस्थित जॉईंट करून घडी करून घ्यायची आहे. या पद्धतीने मी इथे ड्रेसची घडी करून घेतलेली आहे. आपल्याला दोघंही बाजू व्यवस्थित जोडायची आहे, खालचीही आणि वरचीही. आता आपण इथून इथपर्यंत घडी मोजून घेऊयात. आपल्याला बंद बाजूकडून तर काखेपर्यंत ही घडी मोजून घ्यायची असते. बघू शकता मी कशा पद्धतीने घडी मोजून घेत आहे ड्रेसची. तयार ड्रेसची घडी आपल्याला या पद्धतीने मोजून घ्यायची आहे. 9.5 इंच आपली जी घडी आहे, तयार ड्रेसची घडी ती 9.5 इंच आलेली आहे. आपली जी ड्रेसची घडी आहे ती 9.5 इंच आलेली आहे. म्हणजेच आपण 38 साईजची कुर्ती कट करत आहोत. या पद्धतीने आपल्याला कुर्तीची घडीही मोजून घ्यायची आहे. कुर्तीची घडीही म्हणली जाते किंवा छातीही म्हणली जाते. कुर्तीची घडी आहे 9.5 इंच प्लस आपल्याला त्यामध्ये 2 इंच ॲड करायचं आहे शिलाई मार्जिन. 11.5 इंच आपल्याला घडी घ्यायची आहे. 2 इंच आपल्याला हे शिलाई मार्जिन ॲड करायला लागतं. मी इथे 2 इंच ॲड करून घेतलेला आहे. 1.5 इंच देखील तुम्ही ॲड करून घेऊ शकतात. आता आपण कमरेचा घेर मोजून घेऊयात. इथून तर इथपर्यंत आपल्याला 7 इंच घ्यायचं आहे. काखेपासून आपण 7 इंच घेऊयात आणि तिथून आपल्याला घडी मोजून घ्यायची आहे. याला पोटाचा घेर देखील म्हणलं जातो. 8.5 इंच आलेला आहे. 8.5 इंचमध्ये आपल्याला 2 इंच ही शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचं आहे. जो आपला पोटाचा किंवा कमरेचा घेर आपण आता मोजून घेतलेला आहे तो 8.5 इंच आलेला आहे. त्यात आपल्याला 2 इंच ही शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं असतं. इथे आपण 2 इंच वाढवलेलं आहे. वरती जर आपण घडीमध्ये 2 इंच वाढवलेलं असेल तर आपल्याला पोटामध्ये म्हणजेच कमरेमध्येही 2 इंच वाढवून घ्यायचं आहे. आता आपण सीट घेर मोजून घेऊयात. ह्या कुर्तीचा जो सीट घेर आहे तो मोजून घेणार आहोत आपण. जो तयार सीट घेर आहे तो मोजून घ्यायचा आहे. इथून तर आपल्याला इथपर्यंत 14 इंच घ्यायचं आहे. काखेपासून आपल्याला 14 इंच खाली घ्यायचं आहे. तिथून आपल्याला सीट घेर मोजून घ्यायचा आहे. 10 इंच येत आहे. म्हणजे 40. आपल्याला 10चीच घडी घ्यायची आहे. सीट घेरला आपण 10ची घडी घेणार आहोत. सीट घेर आहे 10 इंच. त्यात आपल्याला 2 इंच ही शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. तुम्ही जर छातीमध्ये म्हणजेच घडीमध्ये 2 इंच वाढवलेलं असेल तर आपल्याला कमरेतही 2 इंच वाढवायचं आहे आणि सीट घेरमध्येही आपल्याला 2 इंचही वाढवून घ्यायचं असतं. आता आपण कट मोजून घेऊयात. कट तुम्ही तुमच्या जो ड्रेस आहे किंवा कुर्ती आहे त्याच्यावरून तुम्ही कटची उंची मोजून घेऊ शकतात आणि रुंदीही मोजून घेऊ शकतात. तुम्ही तुमच्या ड्रेसवरून कटची उंची घेऊ शकतात आणि रुंदीही घेऊ शकतात. मी तुम्हाला दाखवते. या पद्धतीने आपल्याला कटची उंची मोजून घ्यायची असते. मी इथं ज्या कुर्तीचं माप घेत आहे ती कटची उंची आहे ते 23.5 इंच आहे. तुम्ही कटची उंची तुमच्या ड्रेसवरून घेऊ शकतात. कटची उंची प्रत्येकाची कमी किंवा जास्त राहू शकते. तुम्ही आपापल्या कटवरून उंची घेऊ शकतात. तुम्ही 24 इंचही घेऊ शकतात किंवा 22 इंचही कटची उंची घेऊ शकता. आता आपण कटची रुंदी बघूयात.
कटची रुंदी आहे 12.5 इंच। तुम्ही कटची उंची ही तुमच्या ड्रेसवरून माप घेऊन घेऊ शकतात। मी जे कुर्तीवरून माप घेऊन दाखवते त्याची कटची रुंदी आहे 12.5 इंच। तुम्ही ही कटची रुंदी ही तुमच्या ड्रेसवरून काढून घेऊ शकतात। म्हणजे तुमची जी कुर्तीचं तुम्ही माप घेणार त्याच्यावरून कटची रुंदी काढून घेऊ शकतात। आता आपण इथे लिहून घेऊयात। 12.5 इंच आपली कटची रुंदी आहे। सर्वात आधी आपल्याला कटची लांबी लिहून घ्यायची आहे। मी ज्या कुर्तीवरून माप घेतलेलं आहे त्या कटची उंची आहे 23.5 इंच। त्यात आपल्याला शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आहे। आपल्याला कटच्या उंचीमध्ये शिलाई मार्जिन हे 1.5 इंच वाढवून घ्यायचं असतं। इथे जी टीप येते त्यासाठी आपल्याला उंचीमध्ये 1.5 इंच हे वाढवून घ्यायचं असतं। आता आपण कटची रुंदी लिहून घेऊयात। कटची रुंदी आपण मोजून घेतलेली आहे। 12.5 इंच आपली कटची रुंदी आलेली आहे। तुम्ही कटची उंची आणि कटची रुंदी तुमच्या कुर्तीवरून माप घेऊन घेऊ शकता। इथे माझी जी कटची रुंदी जी आलेली आहे ती 12.5 इंच आहे। त्यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेत आहोत। इथे आपली कटची रुंदी आहे 12.5 इंच। त्यात आपण अधिक 2 इंच केलेले आहे, म्हणजे 2 इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आहे। म्हणजेच आपली कटची रुंदी आलेली आहे 13.25 इंच। आता आपण बाहीची उंची मोजून घेऊयात। इथे मी बाहीची उंची मोजून दाखवत आहे। ही जी टीप आहे तिथून आपल्याला बाहीची उंची मोजून घ्यायची आहे। इथे मी जी कुर्तीवरून माप घेत आहे त्या बाहीची उंची आहे 15.5 इंच। तुम्ही तुमच्या कुर्तीवरून बाहीची उंची मोजून घेऊ शकतात। इथे 15.5 इंच बाहीची उंची आहे। तुम्ही बाहीची उंची 10 इंच घेऊ शकता, 5 इंच घेऊ शकता। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार बाहीची उंची कमी किंवा जास्त करून घेऊ शकतात। 15.5 इंच बाहीची उंची, त्यात आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं असतं। म्हणजेच आपल्या बाहीची उंची आहे 16.5 इंच। इथे आपण अर्धा इंच शिलाईमध्ये जातं बाहीच्या उंचीमध्ये, आणि वरती जे शोल्डरमध्ये आपण बाही जॉईन करतो तिथंही आपलं अर्धा इंच शिलाईमध्ये जातं। म्हणून आपण उंचीमध्ये 1 इंच वाढवून घेतलेला आहे। आता आपण बाहीचा दंडघेर मोजून घेऊयात। दंडघेरही तुम्ही तुमच्या कुर्तीच्या बाहीवरून मोजून घेऊ शकतात। इथे मी जे कुर्तीचं माप घेतलेलं आहे त्याचा दंडघेर आलेला आहे 5.5 इंच। इथे मी बाहीचा दंडघेर 5.5 इंच आहे। त्यात आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं आहे। आपला बाहीचा दंडघेर आहे 5.5 इंच अधिक 2 इंच, 2 इंच आपण त्यात वाढवून घेतलेला आहे। म्हणजेच आपला दंडघेर आलेला आहे 7.5 इंच। आता आपण मुंडा मोजून घेणार आहोत। मी तुम्हाला अगदी सोपी पद्धत दाखवते मुंडा मोजण्याची। या पद्धतीने आपल्याला स्केल ठेवायची आहे आणि आपण आता मोजून घेणार आहोत। इथे जो मुंडा आहे तो 7 इंचचा आलेला आहे। आपल्याला त्यात अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। वरती जी शिलाई असते शोल्डरमध्ये त्यात अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये जातं। म्हणून आपल्याला अर्धा इंच मुंड्यामध्ये वाढवून घ्यायचं असतं। 7 इंच अधिक अर्धा इंच म्हणजेच आपला जो मुंडा आहे तो 7.5 इंचाचा येईल। इथे आपण जो मुंडा घेणार आहोत तो 7.5 इंचाचा घेणार आहोत। अर्धा इंच आहे आपण शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेतलेला आहे। इथे मी तुम्हाला कुर्तीचं परत एकदा मेजरमेंट दाखवते। कुर्तीची लांबी आहे 42.5 इंच। मी इथं ज्या कुर्तीवरून माप घेतलं तिची उंची आहे 42.5 इंच अधिक आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचं आहे। म्हणजेच आपली जी कुर्तीची उंची आहे ती 44.5 इंच झालेली आहे। 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं असतं। शोल्डर आहे 14 इंच, त्यात आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे, म्हणजेच 15 इंच। पुढच्या गळ्याची उंची आहे आपली 6.25 इंच। पुढचा गळा जो मोजून घेतलेला आहे आपण त्याची उंची 6.25 इंच आहे। त्यात आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे, म्हणजेच जी आपली पुढच्या गळ्याची उंची आलेली आहे ती 7.25 इंच आहे। मागच्या गळ्याची उंची आहे 1.25 इंच, त्यात आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे, म्हणजेच 2.25 इंच आपली मागच्या गळ्याची उंची आहे।
छाती आणि घडी, छाती आणि घडी एकच असतं, आपण घडीही म्हणू शकतो किंवा छातीही म्हणू शकतो. 9.5 इंच आपली ड्रेसची घडी आलेली आहे. त्यात आपल्याला 2 इंच हे शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं आहे. मी इथे 2 इंच वाढवून घेत आहे, तुम्ही 1.5 इंच देखील वाढवून घेऊ शकतात. 9.5 अधिक 2 बरोबर 11.5 इंच, म्हणजेच आपल्याला घडी ही 11.5 इंचची घ्यायची आहे. कमर आहे 8.5 इंच, त्यात आपल्याला 2 इंच ॲड करायचं आहे. 8.5 मध्ये आपल्याला 2 इंच ही शिलाई मार्जिनसाठी ॲड करून घ्यायचं असतं, म्हणजेच 10.5 इंच. तुम्ही घडीत जर 2 इंच वाढवलेलं असेल तर इथंही आपल्याला 2 इंच वाढवायचं आहे. तुम्ही जर घडीत 1.5 इंच वाढवलं असेल तर आपल्याला इथेही 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. सीट घेर आहे 10 इंच, त्यात आपल्याला 2 इंच ॲड करायचं आहे, बरोबर 12 इंच. तुम्ही जर कमर छातीमध्ये 2-2 इंच वाढवलेलं असेल तर सीट घेरमध्येही आपल्याला 2 इंचही वाढवून घ्यायचं असतं. आणि तुम्ही जर इथं 1.5 इंच वाढवलेलं असेल तर इथंही आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं असतं. कटची उंची आहे 23.5 इंच. मी जे कुर्तीवरून माप घेतलेलं आहे त्याची कटची उंची 23.5 इंच आहे. त्यात आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं असतं. कटच्या उंचीत शिलाई मार्जिन 1.5 इंच वाढवून घ्यायचं असतं, म्हणजेच आपली कटची उंची झालेली आहे ती 25 इंच आहे. 23.5 मध्ये आपण 1.5 इंच वाढवून घेतलेलं आहे. आता बाहीची लंबाई म्हणजेच उंची 15.5 इंच आपली बाहीची उंची आहे. त्यात आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेतलेलं आहे. मी जी बाहीची उंची घेतलेली आहे ती 15.5 इंच आहे. तुम्ही उंचीत कमी किंवा जास्त करून घेऊ शकतात. बाहीचा दंडघेर आहे 5.5 इंच, अधिक आपल्याला 2 इंच करायचं आहे, म्हणजेच आपल्याला बाहीचा दंडघेर घ्यायचा आहे 7.5 इंच. मी हे जे कुर्तीवरून माप घेतलेले आहेत त्यात किती इंच वाढवायचे ते सांगितलेलं आहे. मुंडा आहे 7 इंच, अधिक आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. आपल्याला 7.5 इंचाचा मुंडा घ्यायचा आहे. आता आपण कट रुंदी बघूयात. कट रुंदी आपली आहे 12.5 इंच, त्यात आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं असतं, म्हणजेच जी आपली कटची रुंदी आहे ती 14.5 इंच येते. तुम्ही कटची रुंदी, कटची उंची, बाही लंबाई, दंडघेर तुम्ही जी कुर्तीच्या मापावरून घेत असाल त्या मापाचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि त्यात जे मी मेजरमेंट वाढवून दाखवलेलं आहे तेवढं वाढवून घ्यायचं आहे, म्हणजेच त्या पद्धतीने हे वाढवून घ्यायचं आहे. मी उंचीमध्ये, रुंदीमध्ये, छातीमध्ये, बाही लंबाईमध्ये किती इंच कुठं वाढवायचं ते मी परफेक्ट असं सांगितलेलं आहे. मी ते कापड घेतलेलं आहे, कापडची मी घडी करून घेतलेली आहे. इथे आपण अशा पद्धतीने 4 पदरी घडी करून घ्यायची आहे, म्हणजे पुढचा भागही आहे यामध्ये आणि मागचा भागही आहे. सर्वात आधी आपण उंची मोजून घेऊयात. मी इथे टॉपची उंची मोजून घेत आहे. 44.5 इंच आपली टॉपची उंची होती. आपण त्यात शिलाई मार्जिन वाढवून घेतलेलं आहे. मी ते 44.5 इंचवरती टिक करून घेतलेलं आहे. इकडूनही आपल्याला 44.5 इंचवरती टिक करून घ्यायचं आहे. मी इथे दोघं साईडला 44.5 इंचवरती टिक करून घेत आहे. तुम्ही उंचीचं मेजरमेंट तुम्ही तुमच्या कुर्तीवरून घेऊ शकता. तुम्ही कुर्तीची उंची तुमच्या कुर्तीच्या उंचीवरून घेऊ शकता आणि उंचीमध्ये किती इंच वाढवायचं आहे ते मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. आता आपण शोल्डर मोजून घेऊयात. शोल्डर इथे 15 इंच घेत आहे मी. 15चं आपल्याला निम्म करायचं आहे, म्हणजे 7.5 इंच. 7.5 इंचवरती आपल्याला इथे टिक करून घ्यायची आहे. इथे मी 7.5 इंचवरती शोल्डरला टिक केलेला आहे. 3 इंच गळा रुंदी. मी इथे गळा रुंदी 3 इंच घेत आहे. आपल्याला गळा रुंदी 2.5 ते 3 इंच घ्यायची असते. 3 इंच आपण गळा रुंदीवरती टेक केलेला आहे. आता आपण गळा उंची घेऊयात. मी ज्या कुर्तीवरून गळ्याच्या उंचीचं माप घेतलेलं आहे ती गळ्याची उंची आहे 6.25 इंच. त्यात आपल्याला अर्धा इंच वाढवायचं असतं, म्हणजेच 6.25 इंच. मी इथे 6.25 इंचवरती टिक केलेला आहे. तुम्ही गळा कमी किंवा जास्त घेऊ शकतात, म्हणजे गळ्याची उंची तुम्ही तुमच्या कुर्तीच्या मेजरमेंटवरून घेऊ शकता. इथे आपण लाईन मारून घेऊयात. पण गळ्याच्या उंचीत आपल्याला अर्धा इंचही वाढवून घ्यायचं असतं आणि अर्धा इंच का वाढवायचं तेही मी तुम्हाला यात सांगितलेलं आहे. इथे आपण लाईन मारून घेतलेली आहे. आता आपण मुंडा मोजून घेऊयात.
आपला जो तयार ड्रेसचा मुंडा आहे 7 इंच, त्यात आपल्याला अर्धा इंच ॲड करायचा आहे, म्हणजे 7.5 इंच. आपण तयार कुर्तीवरून जो मुंडा घेतो त्यात आपल्याला अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं. अर्धा इंच वरच्या साईडला शिलाईमध्ये जातं, म्हणून आपण अर्धा इंच हे वाढवून घेत असतो. इथे आपण आता लाईन मारून घेऊयात. मी इथे लाईन मारून घेतलेली आहे. आता आपण छातीचा घेर मोजून घेऊयात. घडीही म्हणली जाते किंवा छातीही म्हणली जाते. जे आपण टॉपची किंवा कुर्तीची घडी घेतलेली आहे ती 9.5 इंच आहे. इथे आपण 9.5 इंचवरती टिक करायचं आहे. 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे. हे जे 2 इंच घेतलेलं आहे मी, ते शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे. आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 2 ते 1.5 इंच घ्यायचं असतं. तुम्ही 1.5 इंचही घेऊ शकतात किंवा 2 इंचही घेऊ शकतात, पण मी इथे शिलाई मार्जिनसाठी 2 इंच घेतलेलं आहे. आता आपण इथे टिक करून घेऊयात. गळ्याच्या साईडला आपल्याला 1 इंचवरती टिक करायचं आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, मी गळ्याच्या साईडने 1 इंचवरती टिक केलेलं आहे आणि जी शोल्डरची बाजू आहे ती अगदी सेम ठेवलेली आहे. वरून आपल्याला अशी क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे. बऱ्याच जणांच्या आर्महोलला चुन्या पडत असतात, म्हणजे गोळ होत असतो किंवा जमा होत असतो कापड. त्यासाठी आपल्याला या पद्धतीने कट करायचं असतं. इथे 1 इंचवरती टिक करून घेऊयात. ज्याच्या आर्महोलला चुन्या पडत असतील त्यांनीच या पद्धतीने कट केलं तरी चालेल. पण बऱ्याच जणांची कमेंट असते की माझ्या आर्महोलला चुन्या पडतात किंवा कापड जमा होतो, तर त्यांनी या पद्धतीने कट करायचं आहे. मी इथे 1 इंचवरती आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण इथे 1 इंचवरती टिक करून घेऊयात आणि गळ्याला गोल आकार देऊन घेऊयात. मी इथे गोल गळा कट करून दाखवत आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कुठल्याही डिझाईनचा गळा कट करू शकता. आता आपण पाव ते अर्धा इंचवरती कट करून घेणार आहोत. मी इथे अर्धा इंचवरती टिक करून घेतलेला आहे. आपल्याला या साईडने अर्धा इंच किंवा पाव इंचवरती टिक करायचं आहे आणि या पद्धतीने क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे. आपल्याला मुंड्याच्या साईडने पाव ते अर्धा इंच हे कमी करून घ्यायचं असतं. गळ्याच्या साईडने नाही करायचं असतं, मुंड्याच्या साईडनेच करून घेतलं आहे आपण. इथे आपण 1 इंचवरती टिक करून घेतलेलं आहे. आता आपण मुंड्याच्या साईडने 7 इंचवरती टिक करून घेऊयात. मी ते 7 इंचवरती टिक करून घेतलेला आहे. आता आपण जो कमरेचा म्हणजे जो पोटाचा भाग असतो तो मोजून घेऊयात. तो आहे 8.5 इंच. त्यात आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. इथे मी 2 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतलेलं आहे. वरती आपण जसं 2 इंच शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे तसंच आपल्याला पोटातही 2 इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. तुम्ही जर वरच्या साईडने 1.5 इंच वाढवत असाल तर आपल्याला कमरेत म्हणजेच पोटाच्या साईडला, सीटच्या साईडला आणि काखेच्या साईडला 2-2 इंच ही शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं असतं. आणि तुम्ही जर 1.5 इंच वाढवलेलं असेल तर आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं असतं. आता आपण मुंड्यापासून 14 इंचवरती टिक करून घेऊयात. मी ते मुंड्यापासून 14 इंचवरती टिक करून घेतलेलं आहे. आता आपण सीट घेर मोजून घेऊयात. सीट घेर आहे 10 इंच. आता आपण त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करून घेऊयात. सीट घेरमध्येही आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करून घ्यायचं असतं. आता आपण जॉईंट करून घेऊयात. जे डॉट ठेवलेले आहेत आपण त्या अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. ही जे 2 इंच आपण वाढवून घेतलेलं आहे ते शिलाई मार्जिनसाठी आहे. आणि आता मी जी लाईन मारत आहे ते अगदी परफेक्ट फिटिंगचं माप आहे. हे 2 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे. इथेही आपण 2 इंच वाढवून घेतलेलं आहे आणि सीट घेरमध्येही आपण 2 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतलेलं आहे. आता आपण इथे सरळ लाईन मारून घेऊयात. तुम्ही कटची उंची आणि कटची रुंदी तुमच्या कुर्तीवरून घेऊ शकता. मी तुम्हाला कटची उंची मोजून दाखवते. मी ते कटची उंची घेतलेली आहे 23.5 इंच. इथून ते इतकं आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. जे आपण फोल्ड करून घेतो कटला त्यात जातं आपलं 23.5 इंचाचा मी ते कट घेतलेला आहे. तुम्ही कटची उंची तुमच्या कुर्तीवरून ठरवू शकता किंवा कटची उंची तुम्ही तुमच्या कुर्तीवरून घेऊ शकता.
इथे आपल्याला कटच्या उंचीत 1 इंच ते 1.25 इंच वाढवून घ्यायचं असतं. इथेही आपल्याला 1.25 ते 1 इंच आतमध्ये अशा पद्धतीने टिक करून घ्यायचं असतं. बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने टिक करून घेतलेला आहे. हे आपण जेव्हा कट घेतो त्या कटमध्ये हा कापड फोल्ड होऊन जातो. आपण ह्या कापडची रुंदी 1.25 ते 1 इंच किंवा 1.5 इंचही घेऊ शकतो. मी इथे 11.5 इंचाचा कट घेतलेला आहे, म्हणजेच कटची रुंदी 11.5 घेतलेली आहे. आता आपला कापड ओपन होऊन आपली जी रुंदी आहे ती 23 इंच होणार आहे. आणि ह्या साईडला जे आपण ओपन ठेवलेलं आहे ते आपलं याच्यामध्ये फोल्ड होऊन जाईल. तुम्ही 12 इंचही घेऊ शकतात. तुम्ही जर कटला कमी फोल्ड करत असाल तर तुम्ही 12 इंचही घेऊ शकतात किंवा 11 इंचही घेऊ शकतात किंवा 11.5 इंचही घेऊ शकतात. मी इथे 12 इंचाचा कट घेत आहे. बघू शकता आतमध्ये मी एक लाईन मारून घेतलेली आहे. इथून मी थोडं कमी करून घेतलेलं आहे. 1 इंच तर 1.25 इंच आपल्याला कापड कटसाठी साईडला लागत असतो. आता आपण पाठीमागचा गडा मोजून घेऊयात. पाठीमागचा गडा आहे 1.25 इंचाचा. त्यातही आपल्याला 1/2 इंच वाढून घ्यायचा आहे, म्हणजेच 1.25 इंच. मी इथे 1.25 इंचावरती टिक करून घेत आहे. मी इथे मागचा गडा छोटा घेत आहे. तुम्ही मागचा गडा तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकतात. छोटाही घेऊ शकतात किंवा मोठाही घेऊ शकतात किंवा दोघंही गडे तुम्ही सेम घेऊ शकता. मी इथे मागच्या गड्यालाही टिक करून घेतलेला आहे. मी पुढचा गडा मोठा घेतलेला आहे आणि मागचा गडा छोटा घेतलेला आहे. इथे आपण 1 इंचावरती या पद्धतीने टिक केलेला आहे. आता आपण हा जो गोल राऊंड करून घेतलेला आहे तिथून आपल्याला 1.25 इंच ते 1 इंचावरती टिक करायचं आहे. मी 1.25 इंचावरती टिक करत आहे, म्हणजे 1 इंचला कमी. इथे मी 1.25 इंचावरती टिक करून घेतलेला आहे. आता आपण आकार देऊन घेऊयात. हा आकार पाठीमागच्या साईडचा असतो. आपल्याला हा आकार 1.25 ते 1 इंचावरती द्यायचा असतो. इथे मी या पद्धतीने 1.25 इंचावरती आकार दिलेला आहे. मी तुम्हाला डार्कही करून दाखवते, बघू शकता. या पद्धतीने मी इथे दोघंही आकार टिक करून घेतलेले आहे. पुढचाही आकार आपला टिक झालेला आहे आणि पाठीमागचाही आकार आपला टिक झालेला आहे. आता आपण 38 साईजच्या कुर्तीवरून जे माप घेतलेलं होते बघूयात. 15 इंच आपलं शोल्डर होतं. 7.5 इंचावरती मी इथे टिक केलेलं आहे. 3 इंच आपलं गडा रुंदी आहे. 6.25 इंच आपली गड्याची उंची आहे. इथे मी पुढचा गडा जो आहे तो 6.25 इंचाचा घेतलेला आहे. जे कुर्तीवरचं माप होतं ते 6.25 इंच, त्यात आपण 1/2 इंच वाढवून घेतलेला आहे. असं आपण 6.25 इंच घेतलेला आहे. आणि पाठीमागचा गडा आहे 1.25 इंच, त्यात आपण 1/2 इंच वाढवून घेतलेला आहे, म्हणजेच 2.25 इंच. मुंडा आपण इथे 7.5 इंच घेतलेला आहे. 7 इंचाचा तयार कुर्तीचा मुंडा आहे, त्यात आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचा आहे. आपली जी कुर्तीची घडी आहे ती 9.5 इंच आहे, त्यात आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. पोटाचा घेर म्हणजे कमरेचा घेर आहे तो 8.5 इंच, त्यातही आपण 2 इंच वाढवून घेतलेला आहे. बघू शकता इथेही मी 2 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतलेला आहे. सीट घेर आहे 10 इंचाचा. दहा इंचाचा इथे सीट घेर आहे, त्यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतलेला आहे. बघू शकता 2 इंच इथे आपलं शिलाई मार्जिन वाढवून घेतलेलं आहे आपण सीट घेरमध्ये देखील. आणि जे कटच्या साईडला आहेत ते आपल्याला 1.25 इंच ते 1.5 इंच एवढं ठेवायचं असतं. आपल्याला कटच्या साईडला फोल्ड करून घेण्यासाठी 1.25 इंच ते 1.5 इंच हे एक्स्ट्रा घ्यायचं असतं. इथे आपण कुर्तीवरून मापे घेऊन मापे टाकून घेतलेली आहेत. आता आपण कट करून घेऊयात. हा बाहेरचा जो आकार दिलेला आहे आपण आधी तो कट करायचा आहे. हा पाठीमागचा आकार असतो. मी इथे कट करून घेतलेला आहे. आता आपण साईडला कट करून घेऊयात. आपली
आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच ते 2 इंच हे शिलाई मार्जिन ठेवायचं असतं. इथून आता आपण खाली सरळ कट करून घेऊयात. आपल्याला कट करताना काळजीपूर्वक कट करायचं आहे. सगळेही जे आपण 4 कापड घेतलेले आहे तिथं 4 पंधीचे अंथरून घेतलेले आहेत तेही चौघही कापड व्यवस्थित कट झाले पाहिजे. कमी जास्त कट बिलकुल नाही करायचं आहे. इथे मी या पद्धतीने कुर्ती कट करून घेतलेली आहे. आता आपण इथे खाचे पाडून घेऊयात जेणेकरून आपलं लक्षात येईल. हा आहे सीट घेर. इथंही मी खाचा पाडून घेत आहे. इथंही आपल्याला एक खाचा पाडून घ्यायचा आहे. आणि जे आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे तिथंही आपल्याला खाचा पाडून घ्यायचा आहे. खाचा पडल्यामुळे आपलं लक्षात येईल. इथून आपल्याला फिटिंग करायची आहे ड्रेसची. आता आपण जिथे 1/2 इंचवरती टिक करून घेतलेली आहे ते कट करून घेऊयात. आपल्याला इथे 1/2 इंच ते अर्धा इंचवरती टिक करून घ्यायची आहे आणि या पद्धतीने क्रॉस लाईन मारायची आहे. आता आपण पाठीमागचा गळा कट करूयात. मी ते पाठीमागचा गळा छोटा घेतलेला आहे. तुम्ही मोठा देखील घेऊ शकतात किंवा दोघंही गळे तुम्ही सेम घेऊ शकता. इथे मी पाठीमागचा गळा कट केलेला आहे. आता आपला जो आतला कापड आहे तो बाहेर काढून घेऊयात. इथे मी आतला कापड बाहेर काढलेला आहे. तो झाला पाठीमागचा भाग. हा आहे आपला पुढचा भाग. पुढच्या भागाचा आपला जो मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे आतून तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि पुढचा गडाही आपण कट करून घेणार आहोत. मी आधी पुढचा गडा कट करून घेत आहे. मी इथे पुढचा गडा गोल घेतलेला आहे. तुम्ही पुढचा गडा डिझाईनचा देखील घेऊ शकतात किंवा स्क्वेअर देखील घेऊ शकतात. तुम्ही पुढचा गडा तुमच्या चॉईसनुसार आकार देऊन घेऊ शकतात. मी इथे पुढचा गडा गोल घेतलेला आहे. आता हा आहे आपला पुढचा भाग म्हणून आपल्याला जे आतून आपण आकार देऊन घेतलेला आहे मुंड्याला तो कट करून घ्यायचा आहे. इथे मी मुंड्याचा आकार कट करून घेत आहे. इथे आपला जो पुढचा भाग आहे त्याचा मुंड्याचा आकार कट झालेला आहे. इथे मी फिटिंगसाठी छोटासा खाचा पाडून घेते. इथून आपलं 9.5 इंच आहे आणि इथून 2 इंच आहे. 2 इंच आपण हे शिलाई मार्जिनसाठी वाढवलेलं आहे. आता आपण बाही कट करून घेऊयात. वरती आपल्याला 1/2 इंच एवढं शिलाईसाठी सोडायचं आहे आणि तिथून आपण जो गोल राऊंड आहे बाहेरचा तो मोजून घेणार आहोत. या पद्धतीने आपल्याला जो गोल राऊंड आहे तो व्यवस्थित सावकाश असा मोजून घ्यायचा आहे. मी बाहीसाठी हा गोल राऊंड मोजून घेत आहे. बाही कट करण्याची ही खूप सोपी पद्धत आहे. बघू शकतात 9.5 इंच आलेला आहे. जो आपला गोल राऊंड आहे मुंड्याचा पाठीमागचा तो 9.5 इंच आलेला आहे. आता आपण बाही कट करूयात. मी इथे बाही कट करण्यासाठी कापडची घडी करून घेतलेली आहे. मी इथे डबल कापड फोल्ड केलेलं आहे. 4 पदरी कापड आहे बघू शकता तुम्ही. 2 बाहींचा हा कापड आहे. बंद बाजू माझ्या साईडने आहे आणि जी ओपन बाजू आहे ती समोरच्या साईडने आहे. आता आपण सर्वात आधी रुंदी मोजून घेऊयात. आपण जो मुंड्याचा गोल राऊंड मोजून घेतलेला आहे तेवढीच आपल्याला बाहीची रुंदी ठेवायची आहे. आपला जो मुंड्याचा गोल राऊंड आहे तो 9.5 इंच आलेला आहे. इथेही आपल्याला 9.5 इंचच रुंदी घ्यायची आहे. आपण कुर्तीचा जेवढा गोल राऊंड मोजून घेतो म्हणजे 9 इंच येऊ द्या किंवा 9.5 इंच येऊ द्या तेवढीच आपल्याला बाहीची घडी घ्यायची असते. इथे मी जो कुर्तीचा गोल राऊंड मोजून घेतलेला आहे म्हणजेच मुंड्याचा तो 9.5 इंच आलेला आहे. तर आपल्याला बाहीची रुंदी ही 9.5 इंच घ्यायची आहे. चॉकने दिसत नाही, मी इथे तुम्हाला मार्करने टिक करून दाखवते. 9.5 इंचवरती मी टिक केलेली आहे. आता आपण लाईन मारून घेऊयात. मी जी रुंदी घेतलेली आहे बाहीची ती 9.5 इंच घेतलेली आहे. आता आपण बाहीची उंची मोजून घेऊयात.
मी इथे बाहीची उंची 12 इंच घेणार आहे। बाहीची उंची मी 12 इंच घेणार आहे। त्यात 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं आहे। अर्धा इंच खाली वाढवायचं आहे आणि अर्धा इंच वरच्या साईडला, म्हणून मी 1 इंच उंचीमध्ये वाढवून घेतलेला आहे। वरती आपण बाही जेव्हा जॉईन करतो तेव्हा अर्धा इंच त्यात जातं आणि खाली आपण बाहीला दंडघेरच्या इथं फोल्ड करतो त्यात आपलं अर्धा इंच जातं। असं आपलं 1 इंच बाहीच्या उंचीमध्ये वाढवून घ्यायचं आहे। आता आपण खुल्या भागाकडनं किती इंच कमी करणार आहोत ते बघूयात। मी इथे खुल्या भागाकडनं 3.5 इंच कमी करत आहे। आपल्याला 11, 12 तर 13 इंचच्या बाहीसाठी 3, 3.5 तर 4 इंचपर्यंत कमी करायचं असतं। मी ते 3.5 इंच कमी करून घेत आहे। आता आपण दंडघेर मोजून घेऊयात। दंडघेर आहे 5.5 इंच। 5.5 इंचवरती आपल्याला टिक करायचं आहे। दंडघेर तुम्ही तुमच्या कुर्तीच्या बाहीवरून घेऊ शकता। 2 इंच मी इथे शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेतलेलं आहे। हे आहे आपलं दंडघेर आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेतलेलं आहे। आता आपण जिथे 3.5 इंचवरती टिक करून घेतलेलं आहे तिथून या पद्धतीने लाईन मारून घ्यायची आहे। मी इथे लाईन मारून घेतलेली आहे। आपल्याला बंद बाजूकडून 1.5 ते 2 इंच टिक करून घ्यायचं आहे। आपण 1.5 इंचवरती देखील टिक करून घेऊ शकतो किंवा 2 इंचवरती देखील टिक करून घेऊ शकतो। मी इथे 2 इंचवरती टिक करून घेत आहे। आता आपण जिथे 2 इंचवरती टिक करून घेतलेली आहे तिथून आपल्याला आकार द्यायचा आहे। मी इथे या पद्धतीने बाहीला आकार देत आहे। तुमच्या जर बाहीला चुन्या पडत असतील तर तुम्ही 4 इंच हा उतार घ्यायचा आहे। जे मी इथे 3.5 इंच घेतलेला आहे ओपन भागाकडून, म्हणजेच खुल्या भागाकडून आपण जिथे 3.5 इंचवरती टिक केलेलं आहे तिथे आपल्याला 4 इंचवरती टिक करायचं आहे। जर तुमच्या बाहीला चुन्या पडत असतील तर इथे आपण 1/2 इंचवरती टिक करून घेतलेला आहे। आता आपण हा जो आतला आकार आहे तो देऊन घेऊयात। हा जो आकार आहे आपण पुढच्या साईडला जॉईन करतो। आपण जे दोघं आकार दिले त्यातला गॅप आपल्याला अर्धा ते 1/2 इंच एवढा ठेवायचा असतो। मी त्या पद्धतीने बाहीला आकार देऊन घेतलेला आहे। इथून ते इतकं 1 इंच आलेलं आहे, बघू शकतात। 1 इंचवरती आपल्याला दोघंही बाहींचे आकार जॉईन करून घ्यायचे असतात। इथे मी बाहीचे आकार देऊन दिलेले आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने ही बाही तुम्हाला मी टिक करून दाखवलेली आहे। आता आपण बाही कट करून घेऊयात। ही बाहीची मापे घेण्याची आणि बाही कट करण्याची खूप सोपी पद्धत आहे। मी याआधी 28, 30, 32, 34, 36 आणि 40 साईजच्या बाह्या कशा कट करायचा त्याचा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सर्वात आधी आपण वरचा आकार कट करून घेऊयात। मी ते बाहीचा वरचा जो आकार होता तो कट करून घेतलेला आहे। आता आपण बाही ओपन करून घेऊयात। आता आपण बाहीला अगदी मधोमध खाचा पाडून घेऊयात। इथे आपल्याला बाहीला अगदी मधोमध खाचा पाडून घ्यायचा आहे। आता आपण बाही ओपन करून घेऊयात। या पद्धतीने आपल्याला बाही ओपन करायची आहे। जो आतला आकार आहे तो कट करून घेऊया। मी इथे बाहीचा जो आतला आकार होता तो कट करून घेतलेला आहे। इथे आपला बाहीचा आतला आकार कट झालेला आहे। हा जो खोल आकार असतो तो आपल्याला पुढच्या साईडला लावायचा असतो। ज्यावेळेला आपण ड्रेस किंवा ब्लाऊज शिवतो त्यावेळेला हा आकार, छोटा आकार आपल्याला पुढे लावायचा असतो। इथे आपली 38 साईजच्या कुर्तीवरची बाही कट झालेली आहे। तुम्ही बाहीची उंची तुमच्या बाहीच्या उंचीवरून घेऊ शकतात। आता आपण ही बाही लावून बघणार आहोत। वरच्या साईडला आपल्याला अर्धा इंच सोडून द्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला बाही लावून बघायची आहे। बाही लावताना आपल्याला कुठलाही कापड ओढून बाही लावायची नसते, बाहीचाही नाही आणि टॉपचाही नाही। बघू शकता अगदी परफेक्ट अशी आपली बाही पुरलेली आहे। जो आपण कट करून घेतलेली आहे बाही माप घेऊन ती अगदी परफेक्ट अशी पुरून गेलेली आहे। कुठेही आपली बाही कमी पडली नाही किंवा जास्त झाली नाही। अशीही तुम्ही लावून बघू शकतात बाहीला।
बघू शकता अगदी सोपी पद्धत आहे ही बाही कट करण्याची। इथे आपलं 38 साईजची कुर्ती आणि 38 साईजच्या कुर्तीवरची बाही कट झालेली आहे। आपण आज कुर्तीवरून मापे घेऊन कुर्ती कशी कट करायची ते बघितलेलं आहे आणि ते खूप सोप्या पद्धतीने मी यामध्ये सांगितलेलं आहे। तुम्हाला जर आमचा 38 साईजच्या कुर्ती कटिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील।